मला आवडतं या सगळ्या गोष्टी. कोणाला काही वाटू, नावं ठेवू, छपरी वाटू, काही वाटू, आपल्याला जे आवडतं ना ते करायचं बिंदास बाबा. मराठीमध्ये आहे इकिगाई. मी खूप ऐकलं या पुस्तकाबद्दल. 10% डिस्काउंट दिला आहे त्यांनी मला. की शिवाजी महाराजांनी आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्क्रॅचपासून सुरुवात केली होती. म्हणजे तुम्हाला एक चान्स मिळाला तर काय करायला आवडेल असं मला विचारलं तर मी ते पावसाळ्यात भिजू नये म्हणून हे पुस्तक आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत घालायचं, तर ती आपल्या दप्तरात ठेवायचं. काय होते ते दिवस. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. आज आहे शुक्रवार. तर आजच्या दिवस काम करायचे फक्त. उद्या परवा सुट्टी. प्रियंका नाही येते कारण ती थोडीशी आजारी आहे, त्यामुळे ती आराम करते. Second runner where Praveen. Running carry per gate 2400. First of all, thank you for this. ये कंपटीशन में ऐसे ट्राई किया था कि कितना स्टैमिना देखने के लिए. फर्स्ट चैलेंज मेरे लिए था कि 30 मिनट्स में कर पा रहा हूँ या नहीं, ये चैलेंज था. सैलरी काउंट तो बात की थी. तो फर्स्ट दिन मेरा हुआ था अराउंड 300 एंड समथिंग. ओके, तो मुझे लगा शायद मैंने बहुत कर लिया. तो सेकंड डे मुझे पता चला कि अरे यार तो 480 है, तो 400 450 क्रॉस कर रहे हैं. तो मैं खुद को थोड़ा पुश किया. कॉम्पिटिशन मतलब इन्होंने सबने मस्त ऑर्गेनाइजेशन किया था, मॉनिटर कर रहे थे ॲक्च्युअली. मागच्या आठवड्यात मी कॅलरी काउंटचे फोटो टाकत होतो. ती कॉम्पिटिशन होती, त्याचा हा रिझल्ट होता. आणि हा बघा, हा रिझल्ट आहे. सेकंड रनरअप आलेलो आहे मी. 2400 कॅलरी माझ्या झाल्या होत्या 6 दिवसामध्ये. आणि तो फर्स्ट होता त्याचे झाले होते 2700. 500 रुपयाचं वाउचर मिळणार आहे मला. तर चालू असतं असं टाइमपास, काहीतरी मोटिवेट होतो माणूस, करत राहायचा. एवढंच सांगतो मी. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये आहे इथं बॉइल्ड एग आणि रताळ काय केले, भाजले का फक्त? थोडं थोडं लाव मग. मित्रांनो, वेळ झाली आहे आता ऑफिसला जायची. 10:30 वाजून 35 मिनटं झालेले आहेत. तर चला, आज आहे फ्रायडे. आजच्या दिवस काम करायचं आहे. परत आला वीक एंड. आता असंच करू आपण, 2 तास ऑफिस मग घरी. ऑफिसच्या पॉलिसीचा फायदा उचलायचा चांगलाच. बाईकला थोडंसं हे पुढचं काय म्हणतात, शील्ड लावून घ्यायचं आहे मला पण थोडीशी सर्दी झालेली आहे, पण नो वरीज. जिम वगैरे चालू आहे आपली, तर हा फायदा होतो. तुमचा स्टॅमिना, स्ट्रेंथ जर चांगली असेल, जर तुम्ही आजारी पडला तरी काही कामं थांबत नाहीत. तर मी बोलत होतो, मला बाईकला हे पुढं असं शील्ड लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावर आपलं चॅनलचं नाव वगैरे टाकता येईल. एक असं ट्रान्सपरंट असतं ना, खोपडी म्हणतो आपण त्याला, खोपडी. तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे? बाईक डेकोर बघावं लागेल मला एखादा. हे बाईक मॉडिफाय करायची कामं करतात, कारण मला करून घ्यायचे. ते पोलिसांच्या गाडीला असतं ना, ते इथं बाईकला पोलीस लिहिलेलं असतं त्याच्यावर. तसं मला लिहायचं आहे, आपल्या चॅनलचं नाव लिहायचं आहे. मला आवडतं या सगळ्या गोष्टी. कोणाला काही वाटू, नावं ठेवू, छपरी वाटू, काही वाटू, आपल्याला जे आवडतं ना ते करायचं बिंदास बाबा. लोक काय नावं ठेवतच असतात. आज फ्रायडे असल्यामुळे रस्ता एकदम मोकळा आहे असं मला वाटतंय. नो ट्रॅफिक, नथिंग. A few moments later. मित्रांनो, वाजलेले आहेत 1 आणि मी चाललोय आता घरी लंचसाठी. मला एक पुस्तक घ्यायचं आहे, जे क्राफ्ट मार्केट आहे ना त्यांच्याकडेच आहे.
बघतो आता मी जाऊन जरा पुस्तकं. तर पुस्तक घ्यायचे 2 रिझन आहेत. थोडंसं आपले उच्चार वगैरे स्पष्ट होतात. मराठीच मी मध्ये कम्फर्टेबल आहे मराठीमध्ये, त्यामुळे मला घ्यायचे. मराठीमध्ये आहे इकिगाई. मी खूप ऐकलं या पुस्तकाबद्दल. करो थोडा 25 रुपये कम करो, 450 करो. मित्रांनो, ही 2 पुस्तकं घेतलेली आहेत. ह्या पुस्तकाबद्दल मी बरंच ऐकलं होतं, इकिगाई. तर मराठी भाषेमध्ये सापडलं आहे मला. आणि पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ, याच्याबद्दल पण खूप काही ऐकलं आहे. बघू आता वाचून काढू 2 पुस्तकं. खूप बिझी लाईफ आहे आपली, वेळ काढणं खूप अवघड आहे, पण आता घेतलं आहे. बघूयात, वाचावे लागतील. चाबी कहा है. 10% डिस्काउंट दिला आहे त्यांनी मला. 250ला होतं ते, आणि एक 280 रुपयाला. मला वाटतं 250चं बटाट्याची चाळ आहे, 280 रुपयाचं आहे इकिगाई. तर 10% डिस्काउंट दिला आहे. बघू आता वाचू. मला पुस्तकं याच्यासाठी पाहिजे की बाबा थोडा स्क्रीन टाईम पण कमी होईल, आणि आपले जे उच्चार आहेत, आपल्या रेग्युलर ब्लॉगिंगमध्ये चांगले चांगले शब्द मिळतील आपल्याला बोलायला. त्यामुळं मी पुस्तकं घेतलेली आहेत. आता बघू वेळ किती मिळतो आहे आणि आपण किती वाचतो आहे. आणि आज आहे शिवराज्याभिषेक दिन. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर का झाला होता याचं कारण म्हणजे आपल्या हिंदू स्वराज्याला एकही राजा नव्हता. आणि असं नाही की बाबा हे चालत आलेले राजे रजवाडे, असं हिंदू स्वराज्य असं नव्हतंच. की शिवाजी महाराजांनी आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्क्रॅचपासून सुरुवात केली होती, सगळं झिरोपासून. त्यांचे वडील तिकडं चाकरी करत होते दुश्मनांकडे, असं म्हणू शकतो आपण. तर त्यांच्या नाकावर टिचून, म्हणजे दुश्मनांच्या नाकावर टिचून आदिलशाही, निजामशाही यांना दाखवून द्यायचं होतं की हिंदू स्वराज्याला ही राजा आहे. एक ऑफिशियल डिक्लेरेशन झालं होतं आज की हिंदूंचा राजा. राजे तर आधीच बनले होते लहानपणी, पण एक म्हणतो ना आपण, एक स्टॅम्प पाहिजे असतो लोकांना. आणि हा एकदम सोहळा मोठा रायगडावरती झाला होता, शिवराज्याभिषेक सोहळा. तर मस्त एकदम प्राऊड मोमेंट होती यार. काय असेल, इमॅजिन करा ती मोमेंट की राजे असे आले, सिंहासनावर बसले. म्हणजे तुम्हाला एक चान्स मिळाला तर काय करायला आवडेल असं मला विचारलं तर अभिषेक सोहळा अनुभवायला मला आवडेल असं मी सांगेल. की खरंच काय मोमेंट असेल ती, की एक ऑफिशियल आपला राजा त्या गादीवर बसलाय, अशी ती मुवमेंट होती. बघा मित्रांनो, आता विवान स्वयंपाक करू देत नाहीये. मी आलोय, मी घेतलंय याला, आणि आई आता तिकडे भाकरी बनवतीये. काय असतो रे, एकटा राहत नाही तो आता, कोणीतरी लागतं सोबत त्याला. एकटा खेळत जा ना तू जरा. मित्रांनो, आता जेवण करू. जेवणाला भरपूर आयटम आहेत. शिमला मिर्च, ऑमलेट, भेंडी, कांदा, शेंगा भाजल्यात, बरेच आयटम आहेत. विवान इथं काय करून नाही देत, भाकरी खातोय फक्त. पप्पा बी आहे. माशीला काय झालं की असंच खावा लागेल त्याला. असं शांत बसतो पायावर. हे बघा विवान कसा खातोय, कसा भरपूर करतोय. हे बघ, मी सगळं ब्लॉग मध्ये टाकणार आहे आता तुझा. मोठा झाल्यावर बघ. मित्रांनो, बाहेर पाऊस चाललाय आणि आपल्या इथं काम चाललंय. वर्क फ्रॉम होम प्लस रेंज प्लस व्यू, बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड. या 2 पुस्तकांबद्दल बरंच काय काय ऐकलं होतं मी. फायनली आज योग आलाय, विकत घेतलं. कोणतं स्टार्ट करू पहिला?
तुम्ही सांगा. बटाट्याची चाळ बाय पु ल देशपांडे का एकी गाई मी करणार आहे चालू. डाडा डाडा माहीत नाही. जसा वेळ मिळेल तसं करू चालू आपण. मस्त मस्त वास येतो पुस्तकांचा. शाळेत होतो तेव्हा नवीन पुस्तकं घ्यायचो. पाऊस बेस्ट वातावरण असायचं तेव्हा. शाळेतले दिवस आठवले. असं नवीन वह्या आणायचो आपण, नवीन पुस्तकं. काय दिवस होते ते कवर घालायचो. बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड. पावसाळ्यात भिजू नये म्हणून ही पुस्तकं आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत घालायचो, मग ती आपल्या दप्तरात ठेवायचो. काय होते ते दिवस. बघा मित्रांनो, मी आणि विमान चाललोय वॉकला. प्रियांका गेली पुढे. जायचं नव्हतं पण हा जास्तच रडायला लागला. म्हटलं चला याला पण थोडंसं फिरून आणू खालून. काय बघतो रे, घरात रडत असतं नुसता. मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे, थोडंसं काम पेंडिंग. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. शुक्रवार संपलेला आहे म्हणजे वीकेंड स्टार्ट झालेला आहे. शनिवार रविवार सुट्टी आपल्याला. तर काही प्लॅन नाही आहे पण प्लॅन होऊ शकतो. तर मस्त मजा, एन्जॉय, आराम सगळं करायचं आहे विकेंडला. नक्कीच व्लॉग मिस करू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका पटकन. आणि मग चला लाईक करा या व्हिडिओला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.